ज्ञानत्वहरो निबुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण सद्गुरु चंद्राय काय होत नाही. पूर्व प्रसंगा प्रती दुती मागे मारुती आलवा शोकवना प्रती सीता सती वंदावया. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, मागच्या प्रसंगामध्ये अशा प्रकारची कथा झालेली आहे. हनुमानजी राजा रावणानं पाठवलेल्या दूतिकांच्या मागोवा घेत अशोकवनाच्या ठिकाणी पोहोचले असं सांगतात. जे कोणी अशोकवन हनुमान घाली लोटांगण करुणी आसी समरण सीता दर्शन करुणी घे. अशोकवन पाहिल्या बरोबरच हनुमंतानं लोटांगण घातलं, कारण जेथं श्रीरामाचे भक्त राहतात ते स्थान बघितल्या लोटांगण घालावं. महाराज, आपण आळंदी आल्याबरोबर पाया पडतो की नाही, तशा प्रकारे सीतेच्या दर्शन घेऊ लागले. माता सीतेचं दर्शन घेण्यासाठी अतिशय उत्साह हनुमानजी मध्ये आहे. साधावया सीता चिद्रत्न हनुमान क्षण एक धरी ध्यान देखून या शोकवन आले स्फुरण हनुमंता. सीता चिद्रत्न साधण्यासाठी हनुमान तटस्थ आहे. हनुमंताला उल्हास आलेला आहे, जोश आलेला आहे, आणि जोशामध्ये हनुमानजी काय करतात ऐका. जैसा श्रीरामाचा बाण तैसे करुणी उड्डाण अशोकवना माझी जाणारा पण हनुमंत. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रजींचा बाण आकाशातून सुई करत जातो, तशा प्रकारे हनुमानजींनी उड्डाण करून सीता दर्शनाच्या अभिलाषेनं आले. वृक्ष सपाळानी सरळ वन देखुनी विशाळ करी हर्षाचा गोंधळ घोटी लाळ मिटक्या देत. वृक्ष सफळ आहे, फळ लागलेली वृक्ष आहे, सरळ अशा प्रकारची वृक्ष वन पाहिलं मोठं, आणि हनुमानजी मुठ मिटक्या देऊ लागले. महाराज, कारण फोडणीचा वास आल्यानंतर भजने जसं करतात तशा प्रकारे, कारण कीर्तन संपत आलं की माणसाला फोडणीची अपेक्षा असते, तसं सीता शोध लागत आलेला आहे. एवढा वेळ हनुमंताला एकही पदार्थ खावा वाटला नाही, परंतु आता मात्र वन पाहून आनंद झाला असं सांगतात. दाट देखोनिया झाडा उल्हास आला माकडा वृक्ष वृक्षी उडे तडतडा नाचवे कुडा निज पुच्छ. नाचवी पुढा निज पुच्छ. वृक्ष त्या ठिकाणी मोठमोठे पाहिले आणि शेपूट वर करून नाचू लागले महाराज हनुमानजी. कारण वानराला मृग म्हटलं जातं. वानराला काय म्हणतात? लता मृग. लता नाम झाड, मृग म्हणजे हरिण. जसं हरिण जमिनीवर पळतं, या स्पीडनं वानर माकड त्या ठिकाणी झाडावर फिरत असतं. हनुमानजींना वृक्ष पाहून आनंद झालेला आहे. सापडली श्रीरामाची कांता फिटली आदिया दिची चिंता विचकोनिया निजन दाता
देवा देवता वाकुल्या जावे. देव देवता सर्वांना हनुमानजी वाकुल्या दाखवू लागले महाराज. चुटू 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 मुटू 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 मुटक्या मारू लागले. तुम्हाला आहे का, असलं आहे का, एवढा आनंद आहे का, राम कार्य केलंय पठ्ठ्यानं. आणि केव्हाही करावं. राम कार्य झालं की पंगत 100% असते. मग गाव लंका असेल तरीही नाथ महाराज सांगू लागले. नारळी गडगडती घडे हनुमान पाहे तिकडे. पक्व खरजुरी देखुनी पुढे वेगे उडे गटकावया. नारळाची मोठमोठी झाडं होती महाराज. पेंड खजूरची झाडं होती. पिकलेल्या पेंड खजूर दिसू लागल्या. नाना प्रकारची वृक्ष पाहून हनुमानजी आनंदित होत आहेत. पिकले आंबे देखुनी तेथा हनुमान डोळे मिचकावे. द्राक्षाचे घड लोंबात हलवितेत निज पुच्छ. पिकलेली आंबे पाहिले महाराज. आनंद वाटू लागला. द्राक्षाची घड जमिनीवर लोळतील एवढाल त्या ठिकाणी द्राक्ष होती. अतिशय आनंदी आनंद झाला. मातुलिंगी आणि नारिंगी देखोनी हनुमान नाचे रंगी. माझे दात सभाग्य भागी फलांग लागी करंडावया. म्हाळुंगीची झाडं असतील, नारंगीची झाडं असतील, नाना प्रकारची वृक्ष बघितले आणि हनुमानजी म्हणू लागले, दात हो, भजन केल्याचा फायदा आहे. आता खायला भरपूर मिळणार आहे असं सांगतात. फणसे परिपक्व घनदाटे हनुमंत नके खुडी किल काटे. पिकली केळे चुकून बोटे निवे आंबटे निघे. सुंदर अशा प्रकारची पिकलेली फणसचे फणस होते. नाथ महाराज म्हणतात, हनुमानजी नखाने त्याचे काटे काढतील, मधला गर काढतील. सुंदर अशा प्रकारची फणस आहेत. त्यानंतर केळी, नाना प्रकारची सुंदर केळी. केळीचा पहाड खूप गोड असतो. मला टिपके 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 दिलेला जो पहाड लागतो का केळीचा, अतिशय गोड पहाड लागलेली केळीचे होते. त्यानंतर आंबे, आंबट त्या ठिकाणी लिंब वगैरे असे खाऊन सुद्धा तोंड वाकडं करतील असं सांगताय. जांभुळे रे कोणी कुळकुळीते हनुमान विचकी दाता ते. आवळे न सेवीच हाते कार्तिव कृते स्वीकारे. आणि सांगू लागलेले आहेत माय बापांनो की हनुमंतानं काय काय बघितलं. जांभळ बघितले ना असं तोंड करायला सुरुवात केली. मला दात इचकू लागले हनुमानजी. जांभळ लाल बुंद कसे दिसतात ते, काळे झर अशा प्रकारचे जांभळ बघितले. आनंद वाटू लागलेला आहे. आवळ्यांना हनुमानजी खात नव्हते म्हणले. का खात नव्हते? तुरट लागतात असं सांगतात. देखोनी उमरे टेंबरे विविधा मने चारे उबुरे. पिकली करवंदे नांगरे मिटक्या वानरे देई देती. त्या ठिकाणी उमर आहेत, टेंबर आहेत, बिबे आहेत, बोर आहेत, करवंद आहेत, नाना प्रकारची फळं रावणाच्या बागेत होती. तोरणे आळवे मळके घोटी वाळके काकड्या भरल्या पाटी. मोळे मधुरे कोणी दाटी लाल गोटी वानर. हनुमानजी लाल घोटू लागले महाराज. नाना प्रकारची त्या ठिकाणी वृक्ष आहेत. वाळके, काकड्या, त्याला काय म्हणतो ते पिकलेल्या काकडीला, शेंदाड, अशा प्रकारचे नाना प्रकारची फळं त्या ठिकाणी होती. भरले खरबुजांचे भारे रे कोणी पिकली भोकरे. उल्हास किजे पैवानरे पुच्छ पुढारे नाचवित. खरजुरे असतील, खरबुजा असतील, भोकर असतील, नाना प्रकारची फळं आता आपण फक्त ऐकायची. आता आपल्याला खायला भेटत नाहीत. त्यावेळेस मात्र राजा रावणाच्या तिथं भरपूर फळ होती. हनुमानजी पोटभर खाणार आहे. देखोणी साखरेची राशी हनुमान खाजवी दोन्ही खुशी. कोण खाईल या गुळासी नागदेशी गटकाऊ.
नावदेसी गटकाऊ, कोण खाईल म्हणले हे फळ? एवढे त्या ठिकाणी कशा प्रकारची फळ आहेत? देखोनी साखरेची राशी, साखरेची रास म्हणजे ऊसाची झाड महाराज. ऊसाचं पीक असेल, त्यानंतर साखर दुसरं कशाला म्हणतात? बीट, शुगर बीट असतं ना, त्याच्यामध्ये सुद्धा साखर असते. अशा प्रकारची फळं पाहून हनुमानजींना आनंद होतोय असं सांगतात. जे कोणी उसे परी पेरणी, वानर नाचे पैरंगणी, रसे दे कोणी भरले मानणी, पुच्छ घाली त्या माझे. ऊसाची पेरणी केली बघितली, हनुमानजी नाचूच लागले महाराज. उड्या टुन 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 मारू लागले, असे काका खाजवू लागले. म्हणले आता एकटाच पहिलवान खायला आहे, आडवाय आला की तुडविणारे, अशा प्रकारचं ठरवतात. त्या प्रक्षाळून निर्मळ जळी, गुज सांगे पुच्च्या जवळी, भेटले जनक बाळी, वन्नर वंदळी मग करू. सुंदर अशा प्रकारचं पाणी बघितलं, शेपटाला जवळ घेतलं. म्हणले शेपुटराव, चांगलं काम झालंय म्हणले आतापर्यंत. एकदा का सीतेची भेट झाली, हे जे दिसाले का म्हणले, हे सगळं तुमच्यासाठी आहे. कारण एवढा वेळ तुम्ही जय श्रीरामच्या कामात व्यस्त आहेत. पंगत तर झालीच पाहिजे मला. पोती झाली काय पंगत असते, पारायण झालं की पंगत असते. तुम्ही एवढी सीताशुद्धी केली आहे, तुम्हाला ही सगळी पंगत, अशा प्रकारे सांगतात. हनुमान पुच्यासी करकी एकांत, सीतेसी पुसुनी व्रतांत, मग या फळासी लावू हात, तवरी शांत त्वासावे. शेपटाला सांगितलं, शेपुटराव सगळं तुमच्यासाठी आहे, पण सीतेची भेट झाल्यानंतर, सीतेची आज्ञा घेतल्या नंतर तोपर्यंत वचवच मचमच करायचं नाही, अशा प्रकारे सांगताय. ऐसी सांगोनी निज खूण, वेगे करोनी उड्डाण, प्रकारा करवी जाण, हनुमान आपण वळंगला. अशा प्रकारचं सगळं शेपटासोबत गुप्त कॅबिनेट मिटिंग घेतल्यासारखी मिटिंग घेतली आणि बजरंग बली पुढे निघाले. अशोक वना माझारी, रावणाची श्रंगार वरी, उपरा उपरी गोपुरी, हनुमान त्यावरी वळंदला. अशोक वाटिकेमध्ये रावणाची त्या ठिकाणी श्रंगार ठिकाणे, आणि ते मस्त बांधलेलं होतं महाराज. जसं आपल्याकडे मोठमोठे नेते आल्यानंतर काय म्हणतो आपण, रेस्ट हाऊस, विश्राम ग्रह, तशा प्रकारचे ग्रह होते. मजल्यावर मजले हनुमानजी जाऊ लागले, बघू लागले, असं सांगतात. त्यावरी बैसोनी आपण, अवलोकी अशोकवन, नित्य वसंती शोभायमान, सदा संपन्न फळपुष्पी. आणि त्याच्यावर जाऊन बघू लागले महाराज अशोकवनाला. नित्य वसंत तिथं आहे, सदा फळ आहेत, फुलं आहेत, अशा प्रकारचं ते वन होतं. अशोकवनाची अंत, नित्य नांदे वसंत, सदा फळवीत सर्व वृक्ष, देखे हनुमंत स्वानंदे. हनुमानजी आनंदानं पाहू लागले. सदा या ठिकाणी वसंताची वस्ती आहे, सदा त्या ठिकाणी वृक्षाला फळ फुल आहेत, अशा प्रकारचं ते अशोकवन पाहतायत. शाल तमाल तरु तमाळ, सरळ शोभाती विशाळ, कर्णिकारी पुष्प प्रबळ, अशोकी विशाळ विश्रांती. शाल असेल, तमाल असेल, नाना प्रकारचे तरु आहेत, नाना प्रकारचे वृक्ष आहेत, असं सांगू लागले. कल्पित बिलवच्युत चंपा, कपिचू मंदनी पसिसी पक, आवळे सालफळी मधुक, वृक्षानेक शोभते. कपित्य, बिल्व, चूप, चंपक, पिचमंद, नीप, शिशिपक, आवळी, सालफळी, नाना प्रकारचे वृक्ष तिथं आहेत, असं सांगतात. नाग चंपक उदाळक, मांगर कल्पातरू, कपनस पाटल नांदन, टवटवीत शुभते.
नंदानक आहे, फणस आहे, मंदार आहे, कल्पतरू, पारिजातक, नागचंपक, नाना प्रकारची वृक्ष तिथं आहे. रजत वृक्ष कैलासगिरी रावणे प्रार्थिने त्रिपुरारी साईद्र सुमन सुगंध माभारी अशोकामाधारी रजत वृक्ष. रजत वृक्ष जे कैलास पर्वतावरती असतात. भगवान शंकराला गोड गोड बोलला, पाया पडतो म्हणला, मला एवढं द्या म्हणला, आणि तिथून चोरून आणला. विभांडोनी कुबेर नगरी सुमन वृक्ष नाना परी सुगंध नमाय अंबरी अशोकामाधारी रावणानी. मोठ्या भावाला लुबाडलं महाराज. कुबेराच्या नगरीत नाना प्रकारची फुलं होती, ती सगळी चोरली आणि चोरट्यानं अशोकवनात आणून टाकली असं सांगतात. यज्ञ राखिता सुगंधिनी सारद्रा स्वर्ण कमलिनी रावण आणली हिरोणी अशोकवनी घमघमिती. त्या ठिकाणी नाना प्रकारचं सुगंधिनी सांद्रा नावाची सुगंधिनी सुवर्ण कमळी ती यज्ञ करत होती. तिच्यापासून ते सुवर्ण कमळ हिसकवून आणलं आणि लंकेमध्ये लावलं, लंकेमध्ये ठेवलं असं सांगतात. सुवर्ण रजत वृक्ष मेळी पुष्पे सुगंध पांढरी पिवळी फळे स्वादिष्ट चवी आगळी बीज रत्नमाळी त्या माझे. सुवर्ण रजत कमळ अशा प्रकारची वृक्ष नाना प्रकारची आणलेली आहेत आणि ती चोरूनच. बघा, चोराचा बंगला दिसतो पण सगळं चोरट्याच असतं. चोरलेलं असतं, त्याचं काही नसतं. त्याच्या बापाचं तेरवीचं जेवण सुद्धा चोरीच्याच पैशावर असतं. रात्री विषय रामायणात बराचसा काही निघाला होता. सांगण्याचा विषय असा आहे, राजा रावणाचं सगळं चोरीचं होतं असं नाथ महाराज आवर्जून सांगतायत बरं का. इथून चोरून आणलं, तिथून चोरून आणलं. का? ऐकणाऱ्या श्रोत्यांना रावणाची शोभा पाहून असं वाटेल की रावण किती श्रीमंत होता. श्रीमंत नव्हता, भिकारी होता, चोरटा होता असं नाथ महाराज सांगतात. तया बीजापासून पुढती नवे वृक्षाची उत्पत्ती एक वेळ फळे ती मग शोभती नुसतीचे. सुवर्ण रजत वृक्ष त्या ठिकाणी एकदाच त्याला फळं येतात आणि पुन्हा फक्त फुलं दिसतात, सारखी शोभत अशा प्रकारचे ते वृक्ष आहेत. नवे सुद्धा त्याच्यापासून उत्पन्न झाले होते असं सांगतात. ऐसिया वृक्षाची जाती अशोकवनी नेनु किती शोभा स्वय शोभती उडी मारुती त्या माझे. अतिशय सुंदर असणारी शोभा शोभू लागली. हनुमानजी त्यामध्ये उड्या मारू लागले असं सांगतात. वृक्ष शोभा देखिल्यावरी मन मूर्छित त्या माधारी दृष्टी जाऊन विसरी बाई सुगंधारी घ्राणांते. सुगंध हरी घ्राणांती. एकदा का सुगंध घेतला की तिथून उठावच वाटत नाही, हालतच नाही माणूस. अशा प्रकारची ती वृक्ष होती असं सांगतात. ऐसिया वृक्षो रक्षी जाण गला पाणी वीर दारुण राक्षस ठेविली रक्षण पाहे कोण तयाकडे. पाहे कोण तयाकडे. अशा ठिकाणी गदाधारी असणारे भयंकर मोठमोठे वीर होते. त्यामुळे फुलं दिसत होते पण हात लावण्याची कोणाची हिंमत नाही असं सांगतात. दुर्धर माझा वृक्षा माधारी हनुमान स्वच्छा क्रीडा करी राक्षस बळाची थोरी तृणावारी गानिना. तृणावारी गणिना. बजरंग बली रामाचा दूत आहे, त्याला कोणाची भीती आहे मला. राक्षस मोठमोठल होते पण बिनधास्त फिरू लागला. अहो, जय श्रीराम म्हणण्याची ताकद खूप मोठी आहे. तुम्ही आजही बघा, नको त्या गल्लीतून जाताना कुणीही भेट पण जय श्रीराम वाले कुठंच भेट नाही. जय श्रीरामचा दरारा मोठा आहे, बजरंग बली गाजवत आहे. अशोकवनी देऊळ रावण
करी अति विशाळ स्वस्तंभाचे प्रबळ रत्न प्रवाळे मेखळा. राजा रावणानं अशोकवनाच्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं मंदिर, म्हणजे तुम्हाला वाटेल काय देवाचं आहे, मंदिर घराला म्हणतात बरं का. आता इथे फक्त ल लावतात, बाकीचं काही नाही, सेमच असतं. अशा प्रकारे राक्षसांनी त्या ठिकाणी 1000 खांबाचं घर बांधलं होतं असं सांगतात. 5 पाचुका मणिकेवरी रे मुक्त फळे हरोहरी कळस लखलखिती अंबरी तयावरी पताका. नाना प्रकारची त्या ठिकाणी खांब आहेत, रत्न लावलेली आहेत, चम 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 चमकू लागलं. त्याच्यावरील राक्षसी धर्माची जी पताका असेल ती त्या ठिकाणी लावली होती असं सांगतात. सुवर्ण वेदिका दोई बाई रत्ने जडिली त्या माझी पायी उठगणे ठाई ठाई दिसे बुई प्रतिबिंब. प्रत्येक ठिकाणी आरशासारखं असं चम 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 चमकू लागलं. माणसाचा चेहरा प्रत्येक ठिकाणी दिसेल अशा प्रकारचं ते सुंदर घर होतं. नंदनवन चैत्रवाण त्यावणी दिसे शोभायमान आनंदवनेशी समान कैलास भुवन ते विशोभे. नंदनवन चैत्रवन आनंदवनासारखं रावणाचं अशोकवन शोभू लागलं असं सांगतात. वनद्वारी द्वारी राक्षस साधान शास्त्री वाराया वया वाट नवे भीतरे सुरासुरी दुर्धर. सूर आणि असुरांसाठी दुर्धर आहे, वाऱ्याला येण्यासाठी वाट नाही, अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती अशोकवनाची आहे. बोट दाखवितात तोडी डोळा दाखविल्या डोळा फोडी दुर्धर राक्षस परवडी कडो विकडी घर राखत. कडो विकडी घर राखत दुर्धर अशा प्रकारचे राक्षस आहेत महाराज. त्या फळाकडे असं बोट जरी कुणा केलं तर बोट कापित होते, हात केला की हात कापित होते, नुसतं बघायला होतं, खायचं नाव घेतलं की जीवच मारित होते असं सांगू लागतं. लंके प्रतिआड सागर पुढे दुर्गाती दुर्धर त्या माझे रावण मंदिराती दुस्तर प्रवेश. अति दुस्तर प्रवेश रावणाचा गड होता महाराज, मध्ये मंदिर आणि प्रत्येक ठिकाणी जाणं कठीण होतं. प्रत्येक ठिकाणी पहारेकरी होते, सुरक्षा कॅम्प लावले होते असं सांगतात. त्याही माझी स्त्रियांचे भुवन अतिशेषी दुर्गमान त्याची माझी अशोक भुवन दुर्गम गमन सुरासुरा. नाथ महाराज सांगू लागले, हे बघा, जिथं भजन नाही आणि श्रीमंती आहे तिथं बायाशिवाय दुसरं काहीच नसतं. किती श्रीमंत असू द्या शेवटी रंडूला असतोच. नाथ महाराज सांगू लागले, काही असं का भजनाशिवाय जीवनात मजा नाही महाराज. ज्याला भजन करायची अक्कल नाही, किती पैसा असू द्या, ते कोट्यावर जातंय म्हणजे जातंय. राजा रावणाचं एवढं सुंदर घर होतं, पण मधी कोण होत्या? बाया. आणि त्या महिलांकडे जाणं मात्र कठीण होतं अशा पद्धतीचं सांगतायत. दुर्गमेरी गावया दुर्गमेरी गावया हनुमंत ती दक्षाणी समर्थ हे मरदत वृक्षांत निशंक क्रीडत ते ऐका. हे मरदत वृक्षात निशंक फिरू लागला महाराज. काय ह्यानं कैलासाहून आणलं का कुठून आणलं? हनुमंताला काय देणं घेणं? पृथ्वीच्या सृष्टीच्या कणकणावर ज्याची सत्ता आहे त्या प्रभू रामचंद्रजींचा भक्त कोणाच्या बापाला भीत नव्हता, बिंदास्त फिरतोय असं सांगताय. आसो आवन विचार सीता दर्शनी अतिसार समुख चालिला वानर धरुणी सूत्र लक्षाचे. धरोणी सूत्र लक्षाचे असो हा वन विचार म्हणले.
सीतेला शोधणं हा मुख्य विचार आहे आणि तो विचार डोक्यात ठेवून बजरंग बली चालत आहे. वरी वरी सीता दिसे समाळ अंतरी राम ध्यानी निर्मळ वाह. बाह्याती चिंती व्याकुळ अंतरी निश्चळ चिन्मय राम अंतरी निश्चळ चिन्मय राम. वरवर पाहता सीता मलिन दिसू लागली. अंतकरणामध्ये प्रभू रामचंद्रजींच्या भजनानं निर्मळ आहे. वरवर त्या ठिकाणी दुःखी दिसते, अंतकरणातून सुखी आहे असं नाथ महाराज सांगतात. बाह्य उपसावे आक्षेपी अंतरी प्रमानंदी तृप्त बाह्य दिसे बंदी प्राप्त अतिमुक्त चौदिती. चारही देहाना अंतकरणातून नित्य निर्मुक्त असणारी सीता बाहेरून बंधनात दिसू लागली, बाहेरून दुःखी दिसू लागली, बाहेरून मलिन दिसू लागली, बाहेरून खिन्न दिसू लागली, पण अंतकरणात मात्र प्रसन्न आहे, कारण ती प्रभूची आहे. बाह्य रोडिली दिसे काष्टा अंतरी रामनामी दष्टपुष्ट वाह. बाह्य राक्षसा मानी दुष्ट अंतरी निर्दुष्ट आत्मा मानी. बाहेरून कष्टी दिसू लागली, हलक्या लाकडासारखी दिसू लागली, पण आतमधून राम नामानं दष्टपुष्ट आहे. बाहेरून तिला राक्षस दुष्ट वाटू लागले, पण अंतकरणात तिचा भाव आहे, यांच्यातही राम आहे. अशा राम रूपानं भरलेली सीता सुंदर दिसते असं सांगतात. बाह्य रामे दिसे युक्त रामे नित्ययुक्त बाह्य दिसे दुःखाभिभूत अंतरी सदोदित स्वानंदी. बाहेरून रामापासून वेगळी दिसते, अंतकरणातून ती रामाचीच आहे, रामाच्या जवळ. बाहेरून दुःखी वाटू लागले, अंतकरणातून राम स्वरूपानं सुखी आहे. नाथ महाराज दोन्ही सांगतात. तुलनात्मक हे भावार्थ रामायणाचं विशेषत्व आहे. आजच्या परिस्थितीला लागू होईल. मायबापांनो, तुम्ही जर रामाचे असाल तर रावणाच्या बंदीत सुद्धा दुःखाची अवकात नाही तुम्हाला त्रास देईल. का? तुम्ही रामाचे बना. हा शिक्का खूप महत्वाचा आहे. एकदा कपाळावर मारून तर बघा. बाह्य दिसे दीन दीन अंतरी दिसे सुप्रसन्न बाह्य दिसे अति खिन्न अंतरी चैतन्य चिन्मात्र ज्योती. अंतकरणातून चैतन्य चिन्मात्र ज्योत आहे. बाहेरून जर बघितलं का दुःखी खिन्न दीन हीन दिसू लागले, पण अंतकरणातून सुप्रसन्न आहे असं सांगतात. बाह्य दिसे लंकेलेली परिते रामापासून नाही ढळली. वाह. बाह्य दिसे कोमाईली अंतरी टवटवली श्रीरामे. अंतकरणातून रामचंद्र प्रभूमुळे टवटवीत आहे. बाहेरून ती कोमेजलेली सुकलेल्या फुलासारखी सीता दिसू लागली असं सांगतात. बाह्य दिसे मलिनांबर अंतरी शोभे चिदंबर बाह्य दिसे अनलंकार अंतरी श्रृंगार श्रीरामे. नाथ महाराज सांगू लागले, बाहेरून मलिनांबर, अंबर म्हणजे वस्त्र, मळालेली वस्त्र बाहेरून दिसू लागले, आत मात्र चिदंबर चैतन्य रूपी रामाचं वस्त्र आहे. बाहेरून जर बघितलं तर कशी दिसू लागली महाराज? अनलंकार, अलंकार नसलेली, पण आतमधून बघितलं तर राम नामाचा अलंकार. जगातला सगळ्यात मोठा दागिना जर कोणता असेल का तर जय श्रीराम. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. संपूर्ण ब्रह्मांड सुखी करण्याचं सामर्थ्य असणारा जय श्रीरामचा अलंकार माता सीतेनं घातला होता. दिसे श्रीरामा वेगळी परिते सबाय रामे रचिली. वाह. ऐसी दे कोणी जनक बाळी पिटली टाळी हनुमंते. पिटिली टाळी हनुमंते. हनुमंतानं टाळीच पिटली महाराज. हनुमंताला आनंद वाटू लागला.
सर्व त्या ठिकाणी सुखी झालेले आहेत. अशा पद्धतीमध्ये हनुमंताला का सुख वाटू लागलं? लंकेत एवढे माणसं बघितले, हनुमंताला सुख झालं नाही. लंकेत इतकी सुंदर मंदोदरी सीते इतकी सुंदर नाथ महाराजांनी सांगितलं तरी सुख झालं नाही. का? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. संत तेव्हा सुखी होतात जेव्हा समाज राम राम म्हणतो. हनुमानजी संत आहेत, सीता भजन करताना बघितले, सुखी झाले. सीतानुभवी रामचंद्रा कैसे निकळले वानरा. श्रीरामे दिजली निज मुद्रा तिने कपिंद्रा लक्षले. नाथ महाराज म्हणू लागले की बऱ्याच लोकांच्या डोक्यात संशय येईल. कारण माणसं काय घेतात? संशय घेतात, शंका घेतात. असं वाटेल की हनुमंताला कसं कळलं सीता सुखी आहे? अहो म्हणले, तुम्हाला माहिती असावं, हनुमंताच्या मुखात राम मुद्रा आहे आणि सीतेला कोणती मुद्रा लागली? राम मुद्रा लागलेली आहे. त्यामुळं हनुमंताला समजलं असं सांगतात. सीता सीते सांगता सीतेचे लक्षण श्रीरामे सांगितली. जी जी खूण त्याची स्थिती पाहता जाण देखे पूर्ण वानर. देखे पूर्ण वानर. त्या स्थितीनं त्या पद्धतीनं रामचंद्र प्रभूंनी ज्या पद्धतीनं सीतेची स्थिती सांगितली आहे त्या पद्धतीनं हनुमानजी सांगू लागले असं सांगतात. ऐसे सीतेचे पूर्ण पाण हनुमान लक्षी समयापण. बाह्य लौकिक लक्षण दिसे ते चिन्ह अवधारा. हे सगळं सीतेचं अंतकरणातलं रूप आहे. बाह्य लौकिक विषय सीतेचा कसा आहे लक्ष देऊन ऐका. विधानाभोवती विवसी तैशा राक्षसी. सीते पासी खाऊ गिळू घेऊ रक्तासी. देखे चोपासी हनुमंत. निदानापाशी जशा विवसी असतात, एखादं धन असतं त्याच्या बाजूला भूत करून ठेवलेलं असतं, तशा पद्धतीत सीता हे धन आहे आणि रावणानं बाजूला ठेवलेली भूत आहेत. महाराज ऐक, सीते तुला खाताव, असं करताव, तसं करताव असं त्या म्हणत होत्या. गजपतीचे चुकोनी पांगडी माझी पडे हस्तिनी. तैसी सीता शोकवनी दीनवदनी दिसत. एखादी हत्तीने फसावी, हत्तीपासून सुटावी, दुसरीकडेच फसावी, तिला जसा त्रास होतो तशा प्रकारे मच्छर डसू लागले. महाराज राक्षस म्हणजे डासाची अवलाद. डास तरी बरे, रक्त पिणारे राक्षस सीतेच्या अवतीभोवती राक्षसिनी आहेत असं सांगतात. नाही अभ्यंजना स्नान तिने सर्वांगी मलिन संपूर्ण. वस्त्र पितांबराते जीर्ण नाही प्रावरण दुसरे. स्नान नाही, दुसरं अंतरून नाही, पांघरून नाही, खायला भाकर नाही, अशा प्रकारची परिस्थिती माता सीतेची आहे. कुचासी उदराच्या दोन्ही गुडगे हृदय धरुणी. बैसली आसे श्रीराम पत्नी चित्ती अनुदिनी. श्रीराम. महाराज कशी बसली आणि कशी आहे यापेक्षा चिंतन कशाचं करते याला जास्त महत्व आहे. डोकं असं घातलं गुडघ्यामध्ये आणि गुडघ्यामध्ये डोकं घालून बसलेली आहे, राक्षसिनींकडे पाहत नाही, चिंतन भगवंताचं करू लागले. माणसं मंदिरावर येऊन तंबाखू खात बाकीच्याच गप्पा म्हणतात, इकडल्या तिकडल्या अवकाळ चौकाळ. अहो सीता राक्षसाच्या देशात आहे, सर्व राक्षसिनींच्या बंदीत आहे, पण भजन मात्र भगवंताचं करते कारण ती भाग्यवान आहे. वया श्रीरामाची भेटी आत्मा धरिला से कंठी. वा ऐसिया परिसिता गोरटी देखे दृष्टी हनुमंत. अशा पद्धतीत सीतेला हनुमानजी पाहू लागले. हृदयामध्ये प्राण एवढे पाहायचा आहे.
आणि माणसानं तरी जगावं का? मला कधीतरी पाहता येईल, डोळे भरोनिया पाहिन तुझे रूप. एवढ्यासाठीच डोळे उघडे आहेत, नाहीतर डोळ्यांचं उघडे काही काम नाही, अशी भावना व्यक्त करतायत. कराळ विक्राळ दृष्टी दुष्ट नष्टी वो त्या राक्षसींच्या कोटी. सीते सीत्यांचे भय नुष्टी निर्भय पोटी. श्रीराम निर्भय पोटी श्रीरामे. रामचंद्र प्रभूमुळे सीता निर्भय. अक्राळ विक्राळ कसल्या राक्षसीने असतील. माणसाला नुसतं जर म्हणलं ना त्या बाजूनं काही तर वाजू लागलं रात्री, 15 दिवस माणसं तिकडे जात नाहीत आणि म्हणते मी कुणाच्या बापाला भीत नाही, जा ना तिकडे मसन वाट्याकडे. असं सांगण्याचा विषय असा आहे, माता सीता एवढ्या भयंकर राक्षसिनीमध्ये निर्भय आहे, कारण भक्त आणि भीती एकत्र येत नाही असं सांगतात. जव नाटवे श्री रघुनाथा तवची भयाचा वर्त. वाह. श्रीराम आठवल्या हृदयांत भाव बायार्थ मग कैचा. नाथ महाराज सांगू लागले, जोपर्यंत रामाची आठवण नाही तोपर्यंतच माणसं भीतात. एकदा का राम आठवला, अहो मग या संसाराची भीती सोडा, भव भयाला भिण्याची आवश्यकता नाही असं सांगताय. देखता राक्षसी क्रूर दर्शन सीता देखणे संपूर्ण. वृक्षवल्ली तृण पाषाण देखे परिपूर्ण. श्रीराम अहो राक्षस क्रूर आहे, दुष्ट आहे, भयानक भ्यासूर आहे, पण सीता पाहतच नव्हती. सीता पाहते कोणाला? रामाला. सीता श्रीराम देखे संपूर्ण. सीतेला वृक्षात राम दिसतोय, दगडात राम दिसतोय, राक्षसात सुद्धा राम दिसतोय. राम कसा आहे मला? राम सुंदर आहे. आणि सुंदर असणाऱ्या श्रीराम ज्याला पाहिल्यानंतर सुख होत, आणि त्या रामाला पाहणारी सीता राक्षसांना बघून तरी दुःखी कशी होईल असं नाथ महाराज पटवून देतात. भय पावले भया प्रती सुख पावले सुखावरती. निस्ते सीता सती देखी मारुती आनंदे. रामचंद्र प्रभूंचे भक्त भयाला भीती देणारे आणि सुखाला सुख देणारे. भयाला भीती म्हणजे सुखच आणि सुखाला सुख म्हणजे सुखच. अशा प्रकारचे भक्त आहेत आणि अशा प्रकारची ती सीता, रामावरती निष्ठा असणारी ती सीता लंकेत सुद्धा आनंदीच होती. कारण भक्त दुःखी असतात असं विश्लेषणच चुकीचं आहे. भक्त मात्र आनंदीच असतात असं सांगतात. हृदय श्रीराम प्रतिती श्रीराम देखे सर्वांभूती. भया माझे निर्भय प्राप्ती सीता सती सर्वे भोगी. हृदय श्रीराम प्रतिती. कालच्या अध्यायातच झालं महाराज. सीता निजभक्ती आहे आणि त्या निजभक्तीचं विश्लेषण 7-8-10 ओव्यामध्ये नाथ महाराजांनी केलं. अशा प्रकारे माझ्याच हृदयी भगवंत या भावनेची सीतेला प्रचिती आहे आणि म्हणून श्रीराम देखे सर्वाभूती. आणि म्हणून भयामध्येच निर्भय आहे, आनंदी आहे आणि हृदयातल्या रामाचा अखंड उपभोग घेतीये असं सांग. श्रीराम देखता सर्वाभूती सकळ भयासी समाप्ती. भयते होय ब्रह्ममूर्ती सुख संविचित्ती. श्रीरामे सुख म्हणजे रामामुळं. नाथ महाराजांचा सिद्धांत कायम लक्षात घ्या. विवेकानंदांना एक जणांना म्हणले, तुम्हाला भूत वाटत आहे का? वाटतं का? त्यांनी सांगितलं, आम्हाला भगवंत आहे वाटतो, भूत आहे वाटत नाही. कारण जे जे देखी जे भूत ते ते मानी जे भगवंत. दिसणारा प्रत्येक गोष्ट भगवंत आहे असं ज्याला वाटतं त्याला भूत आहे वाटेल.
आणि ज्याला भगवंत आहे बापाला कोणी भेल का? पंढरपूरच्या पांडुरंग बघितले सुख वाटतं का? भी वाटतं. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी. अशा प्रकारचा देव आहे. देवच सगळीकडे दिसतो, त्याला दुःख कसं होईल? दुःख होण्याचं कारण काय असं सांगतात. ऐसी अनुभवेसी जाना श्रीराम नाम मुख्य साधन. वा. नामे निर्से जन्म मरण नाम परिपूर्ण परब्रह्म. नाम हे परिपूर्ण परब्रह्म आहे. नाम कसं आहे? नाम हे परब्रह्म आहे महाराज, परिपूर्ण. ऐसिया अनुभवेसी जाण श्रीराम नाम मुख्य साधन. नाथ महाराजांनी मुख्य साधन सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, नामा प्रति तत्व नाही रे अन्यथा. दुसरं नराम नामासारखं दुसरं तरुण जाण्यासाठी साधन नाही. आणि म्हणून जन्म मरणाचं निरसन करायचं असेल तर नामरूपी परब्रह्माचं अखंड चिंतन करावं असं. नामापासी विरक्ती शांती नाम स्मरणे परम भक्ती. नामापासी चारी मुक्ती नामे निश्चिती प्रब्रह्म. नामापाशी विरक्ती आहे, भुक्ती आहे, मुक्ती आहे, शांती आहे. जिथं शांती आहे, दया क्षमा शांती, तेथे देवाची वस्ती. अशा प्रकारची स्थिती नामाजवळ आहे. विरक्ती आहे, शांती आहे. नाम म्हणजेच परम भक्ती आहे. नामाजवळ चार मुक्ती आहे. आणि अशा प्रकारचं नाम हेच परब्रह्म आहे असं नाथ सांग. नामासी नाही स्नान बंधन नाही नामापासी विधी विधान. अबद्ध नामाती पावन नाम परिपूर्ण परब्रह्म. नाम हे परिपूर्ण आहे, परब्रह्म आहे. नामासी नाही विधी विधान. अंघोळ करूनच भजन करावं असं काही बंधन नाही. हा, भजन केल्यामुळे आंघोळ केल्याचं पुण्य लागतं बरं. त्यामुळे नामाला विधी विधान आहे. नामाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. आणि नाम म्हणजेच परब्रह्म आहे. अशा पद्धतीचं पुन्हा पुन्हा विश्लेषण का देऊ लागले? सीता सुखी आहे याचं स्पष्टीकरण नामाच्या आधारानं सुखी आहे. आणि तुम्ही सुद्धा काय घेऊ शकता? नाम घेऊ शकता. फुकट आहे, पैसा लागत नाही. कपाळात बॅलन्स नसल्यास आठवत नाही, फक्त पालट एवढाच आहे. तेवढं बॅलन्स थोडं लय मारत जावा, साधू संतांची सेवा करत जावा. नामे दूषण होय भूषण नामे पाप्याती पावन. नाम स्मृता यम शरण नाम परिपूर्ण परब्रह्म. नाम जवळ दूषण हे भूषण होत. वाल्या होता वाल्या, नुसता माणसं मारायचे धंदे करायचे. पण नाम घेतलं महाराज, काय झालं? वाल्मिक झाला. आणि वाल्मिकानं जगाचा उद्धार करण्यासाठी रामायण लिहिलं. त्यामुळं दूषण हे भूषण बनतं. आणि नामे पापी अति पावन. नाम स्मरण केलं तर यम शरण येतो. इतकी ताकद नामात आहे. त्यामुळं नाम घेत जावा, भाग्यवंताचं लक्षण आहे. नामासी नाही कर्म बंधन वेगळ्या कर्मा नाम स्मरण. अच्युत नामे कर्म पावन हे स्मृती वचन श्रुत्यार्थ. नामासी नाही कर्म बंधन, वेगळ्या कर्मा नाम स्मरण. कधी विचार करायचा नाही मी हे काम करालो आणि याच्यात कसं देवाचं भजन घ्यावं. काही नाही, चप्पल चोरताना सुद्धा जय श्रीराम म्हणा. विनोदानं हे बघा, नामानं कर्म पावन. तुम्ही चोरी करताना जरी जय श्रीराम म्हणलात ना, महाराज म्हणाल तुम्ही असं कसं सांगालात? हो, असंच सांगतोय. चोरी करताना जरी जय श्रीराम म्हणलात ना, चित्तात पालट होईल. चोर म्हणून मार खायच्या ठिकाणी मालक बनाल. काय झालं माहिती का?
तुकाराम महाराज गाठ पडले एका चोरांना आणि चोरांनी तुकाराम महाराजाला धरून पाटलाच्या घरात घेऊन गेले. सगळं घर साफ केलं. तुकाराम महाराजासहित बसले महाराज. आता तुकाराम महाराज पहाटे 3ला उठले आणि त्याचं सुरू झालं, विठोनी वेगेसी चला जाऊ राऊळासी. आता चोर म्हणले मार खाताव, पण महाराज तुकाराम महाराजाचं ऐकलं. मालक येऊन तुकाराम महाराजाच्या पाया पडू लागला, सोबत चोराच्या पाया पडला. हे दागिने फिगिने खाला फिला सगळं दिलं चोरांना. चोरात पालट झाला. मी ऐकलेलं बरं का. आणि ते चोर पुन्हा भजनाला लागले. अहो, नामामध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही चोरीसाठी गेलात आणि भजन करू लागलात तरी भाग्यवान बनलात. जीवनामध्ये सांगतोय, कर्म वाईट जरी असेल आणि सोबत नाम असेल तर कर्माला पवित्र करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. असं कोण सांगताय? नाथ महाराज सांगतायत, श्रुती सांगतात. श्रुती नाम वेद. वेद सांगतोय आणि वेद नाम संविधान. वेद हा कायदा आहे आणि वेदानं सांगितलेला प्रमाण विचारायचं नाही, पालन करायचं. नामी नाही अनाद्याओ नामापासी नित्य स्वद्याओ नाम प्रभ्रमा स्वभास स्वयमेव नाम निर्वाहो सभाग्य. नामी नाही अनध्याय. अनध्याय म्हणजे काय? स्वाध्याय म्हणजे काय? नाम हा अखंड स्वाध्याय. नाम विसरत का? नाही विसरत. धीरेंद्र शास्त्रीजींनी एक उदाहरण सांगितलं. एक शिष्य गेला गुरुकडे मंत्र घ्यायला आणि मंत्र दिला असेल महाराज कोणता तरी अवघड. त्यानं ते सारखाच मंत्र जपू लागला. बायकोनं काम सांगितलं तरी त्यानं म्हणायचं, गप मला मंत्र जपायचा, मंत्र विसरल. तेवढ्यात विसरला मंत्र. बायकोनं काहीतरी म्हणली, मंत्र विसरला. पुन्हा थोड्या वेळानं कामात येऊन म्हणू लागला मंत्र, गबुजी. त्याला ते लक्षातच नाही मंत्र कोणता आहे ते. गबुजी. पुन्हा त्यानं कोणाला जवळ येऊ देना गेला मंत्र विसरल म्हणून. कसा तरी 8वीला म्हणायचं, गबुजी. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी फिरायला निघाले आणि रुक्मिणी माता म्हणली, ते जप करायला लागलाय आणि गबुजी म्हणाले, हे तुमचं नाव केव्हापासून आहे? श्रीकृष्ण म्हणले, भक्त म्हणतील ते माझं नाव आहे, मला असं काही स्पेसिफिक नाव नाही. रुक्मिणी म्हणली, नक्की तुमचाच भक्त आहे का? म्हणले, हो. महाराज रुक्मिणी गेली वेश बदलून आणि म्हणे, तू कोणाचं भजन करतोस? तिने 1-2दा त्यानं सांगितलं, तू जा इथून. वैतागलं होतं महाराज. ते गबुजी म्हणू लागलं. रुक्मिणीनं पुन्हा विचारलं, तू कोणाचं भजन करतोस? त्याला राग आला आणि ते म्हणलं, तुझ्या नवऱ्याचं करतो. रुक्मिणीला वाटलं नक्की खरं आहे. अशा प्रकारचा विनोद आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे की नामाला अनध्यान आहे. नाम नित्य स्वाध्याय आहे. नाम निर्वाहो सभाग्या. नाम हे परब्रह्म आहे. भाग्यवंताचा निर्वाह नामामुळे चालतो असं सांगतो. नाम चैतन्याचा मुडा नाम प्रभ्रमाचा हुडा ब्रह्म नामाची पुढा नाचे गडगडा स्वानंदे. श्रीराम नाम स्मरण हे चैतन्याचा मुडा. राम परब्रह्मा नाम परब्रह्माचा हुडा. परब्रह्माचा किल्ला नाम आहे. एवढा किल्ला सर झाला पाहिजे, जिंकला पाहिजे महाराज. ज्ञानदेव म्हणे नाही, हरिनाम सार जिव्हाया नामाची. उपमा त्या दैवाची कोण वाणी. हरिपाठात काही तुकड्या पाठ करत जाऊ, लय मजा आहे. काय सांगू लागले महाराज? नाम चैतन्याचा मुढा, नाम परब्रह्माचा हुडा. परब्रह्माचा जणू काही किल्ला नाम आहे. ब्रह्म नामाची आहे पुढा. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. कारण नामा पुढं ज्ञानदेव बी नाचतो आणि पांडुरंग बी नाचतो. सर्वांना नाचवण्याची ताकद जय जय राम कृष्ण हरी मध्ये आहे. स्त्रिया श्रीराम सम्राट ते भूषणांचे निजभूषण. आवेपण नामे पावन त्रिशूद्र. नामे पावन स्त्री शूद्र.
स्त्रिया वेश्यास्तथा शूद्रा. भगवंतानं भगवद्गीतेत सुद्धा सांगितलंय स्त्री, वेश्या आणि शूद्र सर्वांचं पावन करण्याची ताकद कशामध्ये? नामामध्ये. बाईला नाम घ्यायचा अधिकार नाही असं जर कोणी म्हणला तर महाराज धरून झोडपायचा. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं? हो असंच आहे. सकळांसी येथे आहे अधिकार. आणि काही जे महाराज, टीका करू नये आपण, बरेच लोक स्त्रियांचा तिरस्कार करतात. स्त्रियांनी हे करू नये, स्त्रियांनी ते करू नये, ते करू नये. पुन्हा तेच महाराज लफड्यात सापडतात. महाराज एक महाराज असाच होता, जिथं बाईचं कीर्तन आहे तिथं जातच नव्हता, कीर्तनाचाच नियम घेत नव्हता. पुन्हा असा व्हिडिओ सापडला त्याचा 2-4 महिने महाराजच टीव्हीला दिसू लागला सारखाच. विनोद, मला कोणाचा द्वेष तिरस्कार नाही, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. अहो तुम्हाला स्त्री दिसतेय याचाच अर्थ तुम्ही ब्रह्मचारी नाही आहेत. अखंड नामस्मरण असेल तर नग्न स्त्री सुद्धा दिसत नाही, देव दिसतो. एवढा नावाचा महिमा मोठा आहे. त्यामुळे नाम महत्वाचं आहे. आणि नाम घेणाऱ्याच्या चरणावर फक्त डोकं ठेवणं यालाच ज्ञान म्हणतात. त्याच्या पुढे अक्कल पाजणं हा अहंकार आहे, अभिमान आहे आणि नरकवास आहे असं सांगतात. स्त्रियासी गळसरी कृष्णमणी, पुरुषा गळसरी नाम समरणी. ते तुटलिया रांडपणी काळ कर्मणी करावे. नामस्मरण हे स्त्रीसाठी भूषणाचं भूषण सांगितलं, कारण स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं. गड्याच्या गळ्यामध्ये माळ असावी आणि स्त्रीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र अधिक माळ असावी. हे भूषणाचं भूषण आहे. कारण मंगळसूत्र हे सोन्याचं असतं आणि संसार मात्र मेनाचा शेणाचा असतो. मला काय खरं आहे त्या संसाराचं? एका मिनिटात नवऱ्याचं काही खरं नाही, बायकोचं काही खरं नाही. दोन्ही जिवंत असले तरी संसाराचं काही खरं नाही. यात मजा नाही. पण हे मी गौणत्व देतोय, हिनत्व देत नाही. लक्षात घ्या, दोन्हीतलं अंतर लक्षात घ्या. संसाराला हिनत्व देत नाही, पती पत्नीचं नातं हीन म्हणत नाही, पण देवभक्ताच्या नात्यापुढे ते गौण आहे. गौण म्हणजे कमी दर्जाचं आहे. देवभक्ताचं नातं श्रेष्ठ आहे. पुरुषाच्या गळ्यामध्ये काय असावी? माळ असावी. माळ नसलेला रांडव माणूस. कारण मंगळसूत्र हे मंगलाचं सूत्र आहे आणि त्या मंगलाचं भवन राम आहे. आणि अमंगल हारी मंगल भवन अमंगलाचं हरण करतं. आणि ज्याच्या जीवनात मंगलाचं स्थान नाही, मंगलाचं सूत्र नाही, तो अमंगलच आहे. अशा पद्धतीचा भाव नाथ महाराज व्यक्त करतात. सीतेसी श्रीराम स्वधर्म, सीतेसी श्रीराम नित्य कर्म. सीतेसी व्रतार श्रीराम राम प्रब्रह्म. सीतेसी स्वधर्म राम आहे, स्वकर्म राम आहे आणि सीतेचा तर नवराच राम आहे. अध्यात्मातून बघितलं तर सर्वांचाच नवरा राम आहे. नवरा कोणाला म्हणतात? जे घर चालवतो तो नवरा. देह कोण चालवतो? आत्मारूपी नवरा आहे. देश कोण चालवतो? धर्म कोण चालवतो? सर्वांचा बाप, सर्वांचा नवरा राम आहे. आणि सीतेचा पती राम आहे, सीतेचं सर्व कर्म राम आहे असं सांगतात. श्रीराम नाम स्मरता सीता देही वर्ते विदेहता. भय न मानी लंका नाता ही हनुमंता कळो सरले. आणि सीता ही राम नामात रत असल्यामुळं विश्व तया सत्कर्मरती वाढो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि जो जे वांछील तो ते लाभो. माय बापांनो, सीता राम नामात रत होती म्हणून लंकानाथाला कचऱ्याची किंमत देत नव्हती. त्याच्याच देशात होती पण त्याला कधी म्हणत होती थुत्रीत देईल म्हणून. का भीतच नव्हती महाराज. आणि राम भक्त भीत नसतात. मुख्य सूत्र ते नाम घेत असतात. श्रीराम नामांकित सीता पत्नी. भूषणा भूषण शिरोमणी. नामे निशंका शोकवणी. अनुदिनी निर्द्वंद्व. अनुदिनी रात्रंदिवस निर्द्वंद्व आहे. राम नामानं सीता सुखी आहे.
एवढं नाथ महाराजांचं विश्लेषण करण्याचं कारणच काय? ऐकणारे हो, बघणारे हो, तुम्ही सुद्धा नाम घ्या मायबापांनो, नामानं सुखी राहता येतं, एवढंच सूत्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतायत. ऐसी रे कोणी जनक बाळी, हनुमान भेटीसी तळमळी. वाह! कराळा राक्षसींच्या किंकाळी रे कोणी जवळी शंकला. अशी सीता बघितली ना हनुमान दर्शनासाठी तळमळ करू लागला महाराज. कारण भारी महाराज आलेत म्हणलं की माणसं पळापळ करते, दर्शन घ्यावे वाटते. आणि एवढी सुंदर सीता, भगवंताच्या नावानं शोभित असलेली सीता, परंतु तिच्या भोवती कराळ विक्राळ राक्षसिनींचा गराडा होता. म्हणून हनुमानजींना दर्शनासाठी थोडी शंका वाटली. जय श्री नारायणाची रमा, तैसी सीता श्रीरामा. त्याची भेटी घेता राक्षसी अधमा प्रतिबंध. हनुमानजी म्हणू लागले, लक्ष्मी नारायणाचा जोडा तसा राम सीतेचा जोडा. माता सीतेची भेट घेण्याबद्दल या राक्षसिनींची अडचण आहे. या देखता भेटी घेता या माझ झोबती सर्वता. या काही करिता घाता रावण सीता वदिल. हनुमानजी म्हणले, मी जर पाया पडाय गेलो तर या अंगावर येतील राक्षसाची जात सारखी खिस पिसाळल्याने अंगावरच येते म्हणले. अंगावर आल्यानंतर आम्ही राम भक्त आहेत, योगीजी सारखा प्रकार होईल म्हणले. मी विधान देईल, पुन्हा रावण त्या ठिकाणी सीतेला त्रास देईल, अशा प्रकारचा विचार करतायत. वदिलिया रमाकांता माझे कष्ट जाती व्रता. म्या मारलिया लंका नाता सुख रघुनाथा उपजेना. सीतेला जर रावणानं मारलं, पुन्हा मी रावणाला जरी मारलं तर काय फायदा आहे, अशा प्रकारचा विचार करतायत. या लागी आपण तत्वता जो राक्षसी होती निद्रस्ता. तोळ क्षीराहू गुप्तता एकांती सीता जव भेटे. एकांती सीता जव भेटे. जोपर्यंत सीता भेटणार नाही तोपर्यंत शांत बसू म्हणले. का? सीतेला काही झालं तर राग रामाला येईल. जीवनात एवढाच विचार करावा, मी केलेलं कर्म रामाला आवडेल का नाही, याचा राम राज्यासाठी फायदा होईल की नाही, याच्यामुळे रामनाम वाढेल की नाही, या 2-3 गोष्टीची चिंता करत जावा. बाकी तर तुझी चिंता त्याशी सर्व आहे, एवढंच लक्षात असावं. हनुमानजी ते लक्षात घेतात, वृक्षावर बसतात. ऐसे स्वयं विचारून हनुमान वृक्ष होयलीन. देविका चपळ पवान होयलू सुलीन आकाशी. अशा प्रकारचा विचार केला आणि चपळ फिरणारा वारा अचानक थांबतो. तशा प्रकारे हनुमानजी शांत झाले. जेविया ब्रह्मादी भास्वाद स्वयासे अतिगुप्त. ते रक्षा माझी हनुमंत सावचित गुप्तत्वे. ढगामध्ये सूर्य जसा असतो तो तिथंच असतो पण दिसत नसतो, तसं वृक्षामध्ये बजरंग बली बसले. जेवी आत्मा हृदयांता सोनी न देखती समस्त. ते वृक्ष हनुमंता ती गुप्त राहिला. हृदयामध्ये जसा आत्मा असतो पण दिसत नसतो, तसे हनुमानजी वृक्षात आहेत पण दिसत नाहीत. जेविका वेदीचा वेदार्थ सोनी कोणा नवे व्यक्त. हे वृक्ष हनुमंता ती गुप्त राहिला. वेदामध्येच वेदाचा अर्थ आहे पण सर्वांच्या लक्षात येत नाही, तसं हनुमानजी कोणाच्या लक्षात येत नाहीत. वृक्षी राता मारुती झाली अरुणोदय प्राप्ती. गवळी आवा करीती गोपी आरंभिती गोर समंत. असाच वेळ गेला, सकाळ झाली, गवळी त्या ठिकाणी दूध काढू लागले, महिला दही काढू लागल्या, तूप करू लागले असं सांगतात. वेद पाठक वेदाध्यायणी राजद्वारी मंगळध्वनी. ललित गंधर्व गायिनी जय जय ध्वनी देवद्वारी. सगळीकडे त्या ठिकाणी वेद पाठक वेद करू लागले. सकाळी सकाळी रावणाच्या दरबारामध्ये काही लोक वाद्य वाजवू लागले असं सांगतात. अग्निहोत्री होमच्या गंधा उन्मत गजाचा
मदगंध शुद्ध सुमनांचा सुगंध सुगंध देवालय नाना प्रकारचा सुगंध देवालयामध्ये आहे. अशा नाना प्रकारच्या सकाळच्या क्रिया होऊ लागल्या. नेसली प्रिया कळीमा बुद्धी सोडोनी पितांबर ते पती तेरे अंधार त्या जुनी रती देग बसती प्रीती बरोबर. जसं माणूस जुने कपडे सोडून नवे घालतं तशा प्रकारे रात्र गेली, सकाळ झाली, सूर्य उगवला. झाली सूर्योदया प्राप्ती व्यवहार रात्री जगती निशाचरेली नव्हती सुख संभूती दिवाचरा. सकाळ झाली, सगळीकडे राक्षस कामाला लागले आणि दिवसा चरणारे सगळे सुखी झाले. हनुमंताचे निज चित्ती एकांती भेटावी सीता सती अति शीघ्र व्हावी राती वृक्षावरती निष्ठ तिष्ठत. हनुमानजी झाडावरती बसले, लवकर रात्र व्हावे म्हणले. रात्री राक्षसी झोपल्या की सीतेला बोलता येईल. ऐसे हनुमंते धरिता चित्ती श्रीराम कार्याचे निज स्वार्थी कपिसी भेटल्या सीता सती गेला ग बसती अस्तमाना. माय बापांनो, हे भावार्थ रामायण. हनुमंतानं विचार केला, रात्र झाली की सीतेला भेटता येईल. सूर्य राम कार्यासाठी लवकर मावळला असं सांगतात. जैशी श्याम सुंदर बाळी लेली मोत्यांची जाळी तैशा नक्षत्रांच्या ओळी नभोमंडळी शोभते. एखाद्या सावळ्या रंगाच्या स्त्रीनं सुंदर अशा प्रकारची मोत्याची जाळ लावावी, ती जशी चमचम चमकते तसं रात्रीची वेळ आहे, आकाशात चांदण्या चमकू लागली. रात्री नव्हे ते सुखी हनुमंता बेटा वया श्रीराम कांता. दोघा संवाद गुप्त कथा साधू एकता आली असे. ती रात्र नाही, हनुमंताची सखी आहे, मैत्री नाही. कारण भक्ती असणाऱ्या माता सीतेची भेट भक्त असणाऱ्या हनुमंताला होणार आहे. बेटा वया सीता स्वामिनी रात्री नव्हे ती सखी जननी जानकी संवाद पाना पाजुनी समाधानी बैसविल. समाधानानं बसवणारी ती सखी आई आहे, जी माता सीतेची भेट देणार आहे. असं रात्रीचं वर्णन करतात. का धन्य काळ संत भेटी, अशा प्रकारचा विषय. संवाद पानाचे तुष्ट पुष्टी अक्षयासी करी बेटी इंद्रजिताची पुरोनी पाटी राक्षस कुटी गांजिल. नाथ महाराज म्हणले, रात्र झाली, सीतेची हनुमंताची भेट झाली की दुसऱ्या दिवशी आखिया मरणार, जंबूमाळी मरणार, अशोकवनात शोकणार. रात्री नव्हे ते महाकाळी ओण हनुमंता जवळी भेटवणी जनक बाळी करील ओळी लंकेची. रात्र नाही ती महाकाली काय, हनुमंताची भेट होईल, लंका जाळून भस्म होईल. रात्री नव्हे ते सप्तशती शुभ निशुंभू केली समाप्ती आता येऊन हनुमानां प्रति करील शांती. रात्र नाही ती सप्तशती देवी आहे, तिने जसं शुंभ निशुंभाला मारलं तसंच आता राक्षसांना दानात दान उडवेल. रात्री नव्हे ते चामुंडा धरुणी काळीमेचे बळबंडा छेदावया रावणाच्या मुंडा कपी प्रचंडा भेटू आले. रात्र नाही ती चामुंडा आहे, प्रचंड असणाऱ्या हनुमंताला भेटण्यासाठी आलेली आहे. रात्री नव्हे ते काळ रात्री प्रवशिवणी कपिंद्री निगोनी अलंके माझारी करील बोरी. रात्र नाही ती काळ रात्र आहे, हनुमंताच्या हृदयात प्रवेश करून लंकेत हैदोस घाले. ऐसी रे कोणिया राती रावण आठवे सीता सती झाली वीर ज्वार प्राप्ती सीता कामार्थे सकाम. सीते कामेसाठी हनुमानजी सकाळ झाले. माफ करा रावण. रात्र बघितली, रावण बिघडला. बघा, एकच रात्र आहे. कामी लोकांना काम आठवतो आणि भक्त लोकांना राम आठवतो. माणसं भजन करणारे हरी जागर करतात
आणि नको ती लोक काही पण करतात. विषय असा आहे. ऐसी दे कोणिया राती आनंदे उल्हासे मारुती. पुढील कथेची अनुरती सावध श्रुती परिसावे. सावध श्रुती परिसावी. पुढील कथा लक्ष देऊन श्रोत्यांनी श्रवण करावे. वस्त्रवर्णी दूषित दिव्य चंदन नागरुलिप्त सीता कर्मी लंकानाथ पुष्पसी आत तळमळे. सीतेची आसक्ती रावणाला झालेली आहे. फुलाच्या शेजेवरती तळमळ करू लागला. जैसे का खदिरांगार तैसा लागे सुमन शेजार. सुमन माळा पोळी ज्वार चंदनी शरीर तप्त होय. चंदनानं शरीर पोळू लागलं. फुलं ऋतू लागले रावणाला. कारण हृदय अंतकरणात जर काम खवळला ना तर मग मात्र दुःखाशिवाय दुसरं काही नाही. अशी स्थिती रावणाची. नावडती भोगोपचार नावडे विना तंती मधुर. नावडे स्त्रियासी शेजार नावडे मधुर रसपान. भोग उपचार आवडत नाही. विना आवडत नाही. मधुर बोलणं आवडत नाही. काहीच आवडत नाही रावणाला. रावण सन्निपात झालेला आहे. जैसी देखली स्वयंवरी तैसी आठवली सीता सुंदरी. शेंदूर चर्चित भांग भरीत सांगते गोरटी सुकुमार. जशी स्वयंवरात पाहिली होती सुंदर असणारी शेंदूर घातलेली गोरटी तशाच प्रकारे रावणाला आठवू लागली. असं सांग. कमल नयन कमल वदन ठान मान गुण लक्षण आठविता गणस्तन मूर्छापन्न रावण. सर्व एकंदरीत सीतेचं स्वरूप त्याला आठवू लागलं. परस्त्रीचं आठवण होणं हे दुर्दैव आहे. महाराज आठवण सौंदर्याची व्हावी तर श्रीरामाच्या. पण दुर्दैवानं काम भावनेनं सीतेच्या सौंदर्याची आठवण करून दुःखी होतोय रावण. नावडे दुजयांचा संचार नावडे गायन सुस्वार. सीतेने झडपिला दशशीर भूत संचार जानकी. सीतेला भूत संचार झालेला आहे. गायन आवडत नाही. काही माफ करा रावणाला बरं का थोडे 2-3 शब्द चुकले. सीते बद्दलचा भूतसंचार राजा रावणामध्ये झालेला आहे. सीता लागली मदभूता दिवे घेईल लंकानाथ. जाळणी भरणी न चले तेत सांडिनीची मात मानिन. सीता नावाचं महाभूत रावणाच्या माग लागलं. आता रावणाचं काही खरं नाही असं सांगतो. आवरून शके निज चित्ता सीता लागली ती अवस्था. धीर न धरवे लंकानाथा सकामता विवळ. सकामतेनं विवळ झालेला आहे. रावणाला धीर धरत नाही अशी स्थिती रावणाची. सीता कामे कामातूर त्याजिनी शया स्त्री शेजार. अल्पई होता संचार कुपे दुर्धर सेवकी. स्त्रीच्या कामांना आसक्त झालेला रावण विनाकारण कुणावरही त्या ठिकाणी हमरी तुमरीला येऊ लागला. उलट बोलू लागला आणि सेवकांवर रागराग करतोय. ब्रह्मवेद पडे गडगडा डबडती नित्ये शांती पाठ. त्याजीवरती राजबाट मुनी निष्ठरा स्वामी. लोक मोठमोठे त्या ठिकाणी कोण भाट वगैरे प्रवक्ते वगैरे सांगू लागले. मालक जरा शांत बसावं म्हणले. सांगू लागले. दूत म्हणती बृहस्पती व्रता बडबड करीसी किती. जल्पसी इंद्र सभे प्रती तैसी वन्नती न करावे. काम अंतकरणात झाल्यामुळं डोक्यात राम अन आराम नव्हताच. बृहस्पती सारखं चांगलं बोलणाऱ्याला सुद्धा म्हणू लागले ती बडबड बंद कर. उगा इंद्राच्या सभेला खाल्यावर इथं खाऊ नको. अशा प्रकारचा भाव. नारदा विनावरी तुंबरा लाप पुरे करी. रावणस्तोस्तता नाही शरीरी नाचणी दुरी दवडावया. प्रधान लोक सांगू लागले नाचणाऱ्या बायाली तुम्ही जाबर घरला. नारदजी विना वाजवण्यात नारद हुशार आहेत. भाव व्यक्त करतात
की त्यांचा सुद्धा विणा रावणाला आवडत नाही असं सांगतात. भाटी गरजावे ना बाहेरी ब्रिदे पडाविना कैवारी उगे रावे समग्री रावण शरीरी अतिव्यथा. रावणाच्या शरीरात व्यथा होत आहेत. रावणाची कीर्ती वर्णन करू नका, काहीच करू नका. तुम्ही घरी जा म्हणले आज फुकट पगार भेटल, पण इथं त्रास देऊ नका. दूत भ्रमया ते नमस्कारिती समयो नव्हे अध्ययना प्रती कोण व्यथा लंकापती पुसे प्रजापती दूतासी. कुशे प्रजापती दूतासी. दूताला ब्रह्मदेव विचारू लागलेला आहे, पंचांगण बघायला टाइम आहे की नाही असा विषय. दूत म्हणती हे गुप्त माता प्रकट करून हे लंकांत तुमचा समर्थ वचनार्थ ऐका वृत्तांत व्यवस्थेचा. देव पहिले सांगितलं थोडं गुप्त प्रकार आहे म्हणले, बाहेर सांगू नका. राजा पाय खोडून मारायला कसं सांगावं लोकायली असं सांगतात. सीतेचा भांग सिंदुरा चिरची तुची बाला धगधगी तरुतला रावणाचे हृदयांत तिने अस्वस्थ लंकेशा. शेंदूर लावलेली सीता म्हणजे जणू काय भाला आहे, तो रावणाच्या काळजात घुसावा. रावण तळमळ करतोय असं सांगताय. जानकी कामे रावण भ्रांत सर्वता लेणे निज स्वार्थ हित सांगे त्याचा करी घात सीता निपात लंकेशा. जानकी कामानं भ्रांत झालेला रावण हित स्वार्थ जाणत नाही, सन्निपात झालेला आहे असं सांगताय. ब्रह्मवंशज लंका नाता न सांगावा जानकी मुख्यार्थ करू दावेला ती अनर्थ सीता सनिपात रावणा. आणि रावणाला रावण चुकीचा आहे असं कुणच सांगायचं नाही, कारण चुकीच्या माणसाला तुम्ही चूक केली असं जरी सांगितलं तर ते अंगावर आल्याशिवाय राहत नाही. आणि रावण तर राजा आहे असं सांगतात. ऐशा सांगता एकांत गोष्टी अशोक वन लक्ष्मी दृष्टी रावण काम क्षोभे होती सीता गोरटी देखावया. सीता गोरटी देखावया. सीतेला पाहण्यासाठी रावण लगेच उठून निघाला. 4 महिने म्या सीता अशोकवनी ठेवली व्रता बळेची भोगी न मी आता म्हणून सकामता उठिला. रावण म्हणू लागला 4 महिने झालं सीता आणून इथं ठुले आणि उगच ठुले म्हणला आता जबरदस्तीच करतो म्हणून निघाला. कामून मत झाले लंकापती सवे ओशिता शतानुशती स्वर्ण दीपिका घेऊन हाती तेल सिंचिती सुगंध. हजारो दीपिका माफ करा त्या सेविका सोबत आहेत. सुगंधाचे अत्तराचे दिवे रावणाच्या बाजूला शिंपू लागल्या. कनकदंडे युक्त मानिकी शशांक कच्छत्रे धरली की व्यंजने वारिते नेकी विड्या केतिकी देता ते. अनेक जणी विडे देऊ लागल्या. त्या ठिकाणी नाना प्रकारचे राजाचे जे काही गोष्टी आहेत त्या करू लागले. कासे पाठवा निलांबर त्याची कटिसूत्र कटार किंकिनी ज्वाळा माळ विचित्र ब्रह्मसूत्र सांगत. गळ्यामध्ये ब्रह्मसूत्र आहे महाराज, कमरेला पितांबर आहे, त्याला एक कटार आहे, त्याला एक पितळाचा करदुडा कशाचा चांदीचा वगैरे असेल अशा प्रकारचं सांगतात. मुकुट कुंडले अलंकार आणि मुक्तफळा निळार वाकी अध्वांचा गजर चरणी तुकार ब्रिदांचा. चरणी तोडर ब्रिदांचा ब्रीद त्या ठिकाणी बांधलेली पायामध्ये आहेत असं सांगतात. सुगंध चंदनाची उटी पदके शोभती दशकंठी खडग वसुनिया मुस्ती सीता बेटी चालिला. हातामध्ये तलवार घेतलेली आहे, कपाळाला शेंदूर लावलेला आहे, माफ करा ते चंदन लावलेलं आहे असा रावण जाऊ लागला. चालिला शोकवनान प्रती सवय स्त्रिया नेनू किती एक दीपिका दाविती बळी म्हणती पैकी. अनेक सेविका सोबत आहेत, दणादन पाय टाकत अशोक वनात जात आहेत. दळपती द्राक्षांची आळी
खचती नागवेली पाळी लखलखिती सोन केळी वरल्या पोळी चालिला. नाना प्रकारच्या वृक्षांना त्या ठिकाणी उडून पडू लागले वृक्ष. का? राक्षसीने चलू लागल्या, रावणासोबत होत्या. रावणच बिघडलाय म्हणल्या, काही होत नाही, काही सजा देत नाही म्हणून झाड धड मोडू लागले. बेकोणी बनकरांचा थाट स्त्रिया चालती गडगडाट लावून वृक्ष होती सपाट स्पर्श दुष्ट स्त्रियांचा. स्त्रियांचा दुष्ट स्पर्श झाल्याबरोबर झाड उडून पडू लागले. अशा त्या विक्राळ राक्षसी आहेत. स्त्रियांच्या स्पर्शाखाली वाटिका वाळती समोळी वृक्ष जळती पुष्प बळी वरल्या पोळी चालिला. वरल्या पोळी चालिला. रावण चालू लागलेला आहे. आता त्याचा आवेश, त्याचा जोश, त्या पद्धतीत त्या स्त्रिया सुद्धा चालतायत. दीपिका तेजाचे कडाडी वृक्षा होईल फलन पाझडी अमृतवल्ली तडातडी रूपी रुकडी जळतील. दिवे लावलेले होते, दिव्याची हाळ लागू लागली, रोप जळून खाक होऊ लागले. पण रावणच बिघडलेला होता, त्यामुळे कोणीच वनाची काळजी करत नाही. धडक निघू लागलेले आहे. स्त्रिया गाते मोडती चापे मोडती मकळणी वापे वारिले पोळीचे साठोपे सीते समीप तो आला. नाना प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी जळून खाक झाले, पडले, मोडले, फुटले. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये रावण अशोक वनाच्या ठिकाणी आला. रावण येता सीते प्रती कोप हनुमंताचे चित्ती वृक्षी सरसावला मारुती लंकापती ते गुमसावया. हनुमंतानं रावण बघितला, रावणानं सीता बघितली, सीतेकडे येणारा रावण बघितला की हनुमानजी म्हणले, याला तर मारतोच. अशा प्रकारचा आवेश आलेला. रावण जोमता सीतेसी बोंबनीता रामापासी सांगू जाता सूर्यवासी लाजेल मजसी पुरुषार्थ. हनुमानजी म्हणू लागले, रावणानं सीतेला त्रास द्यावा, मी बघावं, मी काही हिजडाय का म्हणले. अशा प्रकारच्या गोष्टींना इतच ठेक्याने रावण मारतो. आवेश आलेला. हे जीवन रे सांगू जाता हनुमान म्हणे नपसुकता गाये मारील लंका नाता नपुसता श्रीरामासी. रामाला विचारण्याची गरजच नाही म्हणले. रावणानं सीतेला त्रास द्यावा ना आम्ही जाऊन तिथून ऑर्डर घ्यावी, होय असं करावं का तसं दण खपके देऊ. अशा प्रकारचा आवेश देखता श्रीराम बाजा गांजो जाता राजा दाई श्री वीस भुजा घाय पूजा करीन पी. माझ्या देखत राक्षसांचा राजा रामचंद्र प्रभूंच्या पत्नीला त्रास देण्याचा प्रयत्न करेल तर ठेक्यात 20 हात मोडून टाकेल. एवढा आवेश बजरंग बलीचा. आधीच न करावा घाता सीते पासी लंकानाथ कैसी कैसी बोली बोलत थोरतांत एकोपा. हनुमानजींनी विचार केला, म्हणले आल्याबरोबर मारण्यात मजा नाही. काय काय बोलतो, कसं कसं बोलतो, काय काय होतं ऐकूया. सीता अनुसरली रावणासी तोंड घडे कदा काळेसी जरिया भोगील बळेसी तरी मी आसी दुमसीन. हनुमानजी म्हणले सीता रावणाला अनुसरेल असं होणारच नाही, आणि जबरदस्ती करायला गेला तर माझ्या हातानं वाचणारच नाही असं बोलताय. म्हणून मात पानून मात राजून मात बळून मात ज्ञान गर्वे ज्ञान उन्मात पंचोन्मात रावण. रावणाला 5 प्रकारचा माज होता. धन उन्मत्त, मद उन्मत्त, राज उन्मत्त, ज्ञान उन्मत्त, पंचोन्मात. अशा प्रकारे 5 प्रकारचा माज होता. माणसाला 5 किलो तुरी जास्त झाल्या तर माणसं दुराट हातभर टोकरी. सांगण्याचा विषय कसा आहे, माणसाला सहन होत नाही. रावणाकडे इतकं होतं, त्याला कसं सहन होईल. आणि त्याच्यामुळे तो वाट बघतोय आणि त्याची वाट लावायला मी आलोय. अशा प्रकारे हनुमानजी बोलताय. पंचोन्माताती उन्माद या लागी त्या बेक्षी बमणात
सीता कामे अतिभ्रांत ब्रह्मोन्मत्त रावण. भ्रमोन्मत्त रावण 5 प्रकारचा जर उन्मत्तपणा असेल तर त्याला नाथ महाराज म्हणले क्षिब म्हणतात. काय म्हणतात बघा, भक्ती जर माणसाजवळ असेल तर स्थिरता किती असते. शांती ब्रह्म एकनाथ महाराज किती श्रीमंत होते माहिती का, हे ग्रंथ लिहिणारे. त्या काळात ते त्यांच्या घरच्या नोकरांना पैठणी देत होते, पैठणी साडी. अण्णा त्या पैठणी साडीची किंमत 3.5 लाखाकडे. एवढी पैठणी वाटण्याची ताकद असणारे एकनाथ महाराज अंगावर 51 वेळेस चुकलं तरी शांत राहत होते. शांती नामापाशी आहे, शांती भक्ती जवळ आहे, आणि जे भक्त आहेत तेच शांत राहतात. रावण भक्त नाही आहे म्हणून माज होता, म्हणून त्याला क्षिब म्हणतात असं सांगतात. या परी अशोक वनांता लंकानाथानी हनुमंत साधू पाती निज स्वार्थ तो कार्यार्थ अवधारा. लक्षात घ्या, या परी शेवटी माणसानं आपुलिया हिताजू असे जागता. धन्य माता पिता तयाचिया. रावणाचा स्वार्थ काम आहे आणि हनुमंताचा स्वार्थ राम आहे. प्रत्येकानं विचार करावा आपला स्वार्थ कशात आहे आणि आपण आपल्या स्वार्थात जागा असावं. आता सकाळी सकाळी महाराज नाद लागलाय आपल्याला. उठूनी वेगेसी चला जाऊ राऊळासी. घेनीनाथाकडे आलं, मंदिरावर रामायण घेतलं की जळतील पातकांच्या राशी काकडा देखलिया. लंकेमध्ये एवढा बलवान असणारा रावण त्याचा स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न करतोय. उद्या नाना प्रकारच्या प्रयुक्ती सांगणार आहे, मी ब्राह्मण आहे, मी असा आहे, मी तसा आहे, माझ्याकडे एवढी श्रीमंती आहे, राम गरीब आहे, रामाकडे कपडा नाही, रामाकडे घर नाही. अशा तुलना करून रावण काम मिळवण्याचा प्रयत्न, रामाची हेळना करून कामाची श्रेष्ठता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हनुमान मात्र राम बलवान आहे हे दाखवून रावणाला मारण्याचाच आवेश हनुमंताकडे आहे. हे दोघं दोघांच्या स्वार्थासाठी आहेत. माय बापा, तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या आपल्या हितासाठी जागं पाहिजे. आणि हित काय? हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन हे हित आहे, बाकी सगळं अहित आहे, अपस्वार्थ आहे. अशा पद्धतीत नाथ आधीच गोड रामायण श्रीरामाचे चरित्र गाण. त्याही माझी हनुमंत कथान गोड निरूपण अवधारा. आधीच रम्य रामायण. रामायण गोड आहे, आधीच गोड आहे, आणि त्यामध्ये राम आहे. सर्वात महत्वाचं गोड काय? ज्याच्यात साखर आहे ते गोड आहे. बरे भले पीठ कशाचंही असेल, साखर मध्ये असेल तर गोड आहे. तशी कथा ही रामाची आहे, मध्ये राम आहे, रम्य रामायण आहे. तुम्ही ऐका, तुमच्यातही राम येईल, तुम्ही सुखी व्हाल. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडिका कार्तिकीया रावण शोकवनाभिगमन नाम सप्तमोध्याय. ओया 140 पुंडलिक वरदया रिठो. श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. जय श्रीराम.